नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सहकार विषयातील प्रकरण पहिले सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. या प्रकरणातील जो सुरुवातीचा भाग आहे सहकाराचा अर्थ आणि व्याख्या याचा आपण अभ्यास मागच्या तासिकेला केलेला आहे. आजच्या तासिकेला आपण सहकाराचा जो इतिहास आहे म्हणजे सहकारी चळवळीचा इतिहास, हा इतिहास आपण पाहणार आहोत. पण आपल्याला संपूर्ण इतिहास पाहायचा नाहीये. याचं कारण असं आहे, कोरोना महामारीमुळे आपल्या शाळा किंवा महाविद्यालय सुरू झालेली नाही. आपलं शैक्षणिक वर्ष जवळजवळ अर्ध संपत आले आणि त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमातील काही भाग वगळलेला आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला त्याची कल्पना दिलेली आहे आणि याबाबतची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आपण आज जो इतिहास बघणार आहोत सहकारी चळवळीचा, तो महाराष्ट्र सहकारी चळवळीचा इतिहास बघणार आहोत. पण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास बघण्यापूर्वी आपल्याला थोडं मागे जावं लागणार आहे. आपल्याला सहकारी चळवळीची सुरुवात खऱ्या अर्थानं केव्हा झाली, कुठून झाली हे बघावं लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आपल्याला समजून घेणं जरा कठीण आहे. किंवा महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीची सुरुवात जी झाली ती जगातल्या सहकारी चळवळीच्या मुहूर्तमेढीनंतर झाली. म्हणजे आधी जगामध्ये कुठंतरी सहकारी चळवळ सुरू झाली, सहकारी संस्था सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रापर्यंत ही सहकारी चळवळ येऊन पोहोचली. त्यामुळे आपण पहिल्यांदा जागतिक सहकारी चळवळीचा जो इतिहास आहे तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तुम्हाला माहिती आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठे झाली? बरोबर, युरोपमध्ये झाली. युरोप खंडामध्ये, युरोपियन देशांच्या मध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं तर औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग असे दोन वर्ग तयार झाले युरोपियन अर्थव्यवस्थेमध्ये, युरोपियन समाजामध्ये. आणि भांडवलदार वर्ग हा प्रबळ असल्यामुळे, त्याच्या मालकीची उत्पादनाची साधनं असल्यामुळे कामगार वर्गाचं तो वेगवेगळ्या मार्गाने शोषण करायला लागला. या भांडवलदार वर्गामध्ये कारखान्यांचे मालक, कंपन्यांचे मालक, बाजारातील विक्रेते या सर्वांचा समावेश होतो. आणि या भांडवलदार वर्गाने वेगवेगळ्या मार्गाने या समाजातील कामगार वर्गाचं शोषण करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या मार्गाने हे शोषण या भांडवलदार वर्गानं केलं. कारण भांडवलदार वर्गाचा उद्देश काय होता तर केवळ नफा मिळविणे हा भांडवलदार वर्गाचा उद्देश होता. आणि त्यामुळं ज्या ज्या मार्गाने नफा मिळवता येईल त्या त्या मार्गाने त्यांनी नफा मिळवण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांना नकली माल विकणे, कमी वजन मापाचा माल विकणे, भेसळयुक्त माल विकणे, अशासारख्या अनेक अनिष्ट प्रथा किंवा अनिष्ट व्यापारी प्रथांचा अवलंब या भांडवलदार वर्गाने केला. आणि या गरीब
कामगार वर्गाचं शोषण केलं. साहजिकच त्या काळातले युरोपातले जे समाज सुधारक होते, ज्यांना समाजाबद्दल कणव होती, आस्था होती, अशा लोकांनी या सामान्य लोकांची या शोषणातून मुक्तता करण्यासाठी काही प्रयत्न केले, काही उपाययोजना केल्या. त्याच्यामध्ये रॉबर्ट ओवेन नावाचे एक गृहस्थ, जे एका गिरणीचे मालक होते, त्या रॉबर्ट ओवेननी आपल्या गिरणीतील कामगारांसाठी सहकारी तत्वावरती वसाहती बांधल्या. म्हणजे रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांना वाजवी किमतीमध्ये घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि तो सहकारी तत्वावरती केला. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक असं म्हटलं जातं. आज ज्या सहकारी संस्था आपल्याला कार्यरत असताना दिसतात, संपूर्ण जगामध्ये सहकारी संस्था आहेत, या संस्थांची सुरुवात कोणी केली असेल तर ती रॉबर्ट ओवेन यांनी केली. रॉबर्ट ओवेन यांच्या प्रयत्नातून ही सहकारी चळवळ, आधुनिक सहकारी चळवळ, आधुनिक सहकारी संस्था ज्या आज अस्तित्वात आलेल्या दिसतात ना, त्या रॉबर्ट ओवेन यांच्या प्रयत्नांमुळे. आणि म्हणून रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक असं म्हटलं जातं. युरोपमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये 1844 साली 28 विणकरांनी एकत्र येऊन रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी नावाची एक संस्था सुरू केली. विद्यार्थी मित्रांनो, ही जगातली पहिली सहकारी संस्था. आपण सहकारी संस्था म्हणतो ना, सहकारी संस्था एक व्यवसाय संस्था असते. अनेक लोक एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात. बघा, 28 विणकर एकत्र आले आणि त्यांनी काय सुरू केलं? जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारं दुकान, त्यांचंच दुकान त्यांनी सुरू केलं. सहकारी तत्वावर हे दुकान सुरू केल्यामुळे त्याला नाव दिलं गेलं ग्राहक सहकारी संस्था. अर्थात तिचं प्रत्यक्ष नाव रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी असं होतं, पण ती जगातली पहिली सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्थेच्या रूपाने ती अस्तित्वात आली. त्यानंतर मग जर्मनीमध्ये सहकारी संस्था निघाल्या, डेन्मार्कमध्ये सहकारी संस्था निघाल्या, चीनमध्ये सहकारी संस्था निघाल्या, कॅनडामध्ये सहकारी संस्था, रशियामध्ये सहकारी संस्था निघाल्या. भांडवलशाही देशामध्ये, साम्यवादी देशामध्ये, जवळजवळ सर्वच देशांच्या मध्ये सहकारी संस्था सुरू झाल्या. असा हा जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास आहे. म्हणजे आधुनिक सहकारी संस्थांची सुरुवात जी झाली ती इंग्लंडमध्ये झाली, किंवा युरोपातून ती सुरुवात झाली आणि इंग्लंडमधल्या रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी या संस्थेच्या रूपानं आधुनिक सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर मग हे जे लोन आहे सहकारी चळवळीचं, हे भारतामध्ये आलं. भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी या ठिकाणचे उद्योग, जे लघु उद्योग, कुटीर उद्योग जे होते, हे बंद पाडण्याचा प्रयत्न केला, बंद पाडले. त्याचा परिणाम इथल्या कामगार वर्गावर झाला, सामान्य जनतेवर झाला. त्यांची परिस्थिती हलाखीची बनली. यातून मार्ग काढण्यासाठी त्यावेळच्या ब्रिटिश सरकारनं 1904 मध्ये पहिला भारतीय सहकारी संस्था कायदा मंजूर केला आणि या कायद्यामुळे भारतामध्ये सहकारी संस्थांची स्थापना व्हायला लागली. पहिली जी सहकारी संस्था निघाली ही मुंबई प्रांतातील बडोदा या ठिकाणी निघाली. अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावानं प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी
भारतातली पहिली सहकारी पतसंस्था सुरू केली. त्याच्यानंतर 1912 मध्ये दुसरा भारतीय सहकारी कायदा मंजूर झाला. त्यामुळे सुद्धा सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था सुरू झाल्या. 1919 मध्ये मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा रिफॉर्म्स ऍक्ट मंजूर झाला आणि या कायद्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असणारा सहकार हा विषय प्रांतिक सरकारच्या अखत्यारीमध्ये आला. त्यानंतर भारत सरकारने 1 एप्रिल 1935 रोजी आपली जी रिझर्व्ह बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या बँकेची स्थापना केली. 1944 मध्ये कृषी अर्थपुरवठा समिती प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. सहकार नियोजन समिती 1945 साली नेमली, श्रीयुत आर.जी. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर 1949 मध्ये ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती नेमली आणि ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा अभ्यास करण्यासाठी 1951 मध्ये डॉक्टर ए.डी. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती या समितीची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारनं आर्थिक विकासाचं धोरण स्वीकारलं. जलद आर्थिक विकास करण्याची गरज होती आणि म्हणून पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम स्वीकारला आणि या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करत असताना, विकासाचे प्रयत्न केले जात असताना सहकार क्षेत्र हे त्यासाठी एक माध्यम म्हणून स्वीकारलं गेलं. आर्थिक विकासासाठी सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात आलं. तर अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आज कार्यरत असताना दिसतात. 1904 पासून खऱ्या अर्थानं भारतामध्ये सहकारी संस्थांची स्थापना व्हायला लागली, सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था, आपण आता या ठिकाणी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा अभ्यास. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1960 मध्ये झाली. 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती जरी झालेली असली तरी महाराष्ट्र राज्य हे पूर्वी मुंबई प्रांत या स्वरूपामध्ये, किंवा पूर्वीचा जो मुंबई प्रांत, तो मुंबई प्रांत म्हणजे आजचं महाराष्ट्र राज्य असा तो इतिहास आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झालेली असली तरी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा जो इतिहास आहे जवळजवळ 100 वर्ष इतका जुना आहे. 100 वर्षाची परंपरा या महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीच्या इतिहासाला आहे. पण 1960 नंतर महाराष्ट्रानं सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगली प्रगती केली. सगळ्या प्रकारच्या संस्था, पतसंस्था, सेवा संस्था, गृहनिर्माण संस्था, ग्राहक संस्था, विपणन संस्था, प्रक्रिया संस्था, अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. आणि म्हणून देशातलं महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातलं एक अग्रगण्य पुढारलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं. बघा, महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1904 ला पहिला भारतीय सहकारी कायदा मगाशी म्हणालो तुम्हाला की भारत सरकारनं त्यावेळेचा मंजूर केला आणि 1905 मध्ये पहिली शेती पतपुरवठा सहकारी संस्था निघाली. अर्थात ही त्यावेळच्या धारवाड जिल्ह्यामध्ये, म्हणजे आता कर्नाटक स्टेटमध्ये हा धारवाड जिल्हा आहे, पूर्वी तो मुंबई प्रांतामध्ये होता, त्या धारवाड जिल्ह्यात कणगीहाळ या ठिकाणी ही पहिली सहकारी शेतीला पतपुरवठा करणारी संस्था निघाली. त्याच्यानंतर 1919 मध्ये मगाशी म्हणालो मी तुम्हाला की सुधारणा कायदा मंजूर झाला आणि सहकार विषय प्रांतिक सरकारकडे आला. त्यामुळे साहजिकच आपल्या देशातले जे प्रांत होते त्या प्रांताने आपापल्या प्रांतांसाठी यथावकाश कायदे केले. सहकारी चळवळीच्या दृष्टीने, सहकार क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने. पण
मुंबई प्रांतानं 1925 मध्ये आपल्या राज्याकरता म्हणजे मुंबई प्रांताकरता पहिला सहकारी कायदा मंजूर केला आणि मुंबई प्रांत हा देशातला पहिला प्रांत ठरला ज्यानं आपल्या प्रांतासाठी आपल्या प्रांतातील सहकारी क्षेत्रासाठी पहिला सहकारी कायदा मंजूर केला. अर्थात मुंबई प्रांतानं हा कायदा मंजूर करण्यापूर्वी आपल्या मुंबई प्रांतामध्ये 1923 मध्ये बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या नावाने बँक सहकारी तत्वावर सुरू झाली. विद्यार्थी मित्रांनो, आज ही बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई, त्याला MS बँक असं म्हणतात, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, जे आपल्या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी असणारी बँक किंवा शिखर बँक, अपेक्स बँक, ही बँक 1923 मध्ये स्थापन झालेली आहे. बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या नावाने ती त्यावेळी स्थापन झाली आणि नंतर तिचं नाव हे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या दरम्यान ते नाव बदललं आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अशा प्रकारचं तिचं नामकरण करण्यात आलं. या नावाने ही बँक आज कार्यरत आहे. 1951 मध्ये आपला जो अहमदनगर जिल्हा आहे ना, या अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना, सहकार तत्वावरचा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना निघाला आणि हा साखर कारखाना स्थापन करण्याचं जे श्रेय आहे हे श्रेय कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांना जातं. या दोघांच्या प्रयत्नातून, या दोघांच्या मार्गदर्शनातून हा प्रवरानगर या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला. बघा, महाराष्ट्रातली जी सहकारी चळवळ आहे ना, किंवा महाराष्ट्र आज सहकारी चळवळीच्या बाबतीत देशातलं अग्रेसर राज्य मानलं जातं. अर्थात अग्रेसर राज्य ज्या झालेलं आहे ते काही लोकांच्या योगदानातून झालेलं आहे. या सहकारी चळवळीमध्ये, सहकारी चळवळ उभी करण्यामध्ये या लोकांचं योगदान आहे. कोणाचं योगदान आहे तर आता म्हणालो तुम्हाला मी, कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील, कैलासवासी भाऊसाहेब हिरे, कैलासवासी वैकुंठलाल मेहता, कैलासवासी वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटील हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. हे सहकार क्षेत्रातून आलेलं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलं. त्याशिवाय विठ्ठलदास ठाकरसी, लल्लूभाई श्यामलदास, PK देवधर, RP सरैया अशासारखी जी माणसं आहेत, अशासारख्या माणसांनी या सहकारी चळवळीसाठी आपलं योगदान दिलं आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे आज सहकार क्षेत्रात पुढारलेलं राज्य बनलेलं आहे. देशामध्ये कोणत्याही राज्यापेक्षा आज महाराष्ट्र राज्यातला सहकार हा अतिशय प्रगत आणि पुढारलेला आहे आणि विस्तारलेला सुद्धा आहे. तर महाराष्ट्र राज्यानं सहकार क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. अजूनही प्रगतीची आवश्यकता आहे, पण गेल्या 50-60 वर्षामध्ये फार मोठी प्रगती केली. बघा, आज महाराष्ट्रामध्ये एकूण सहकारी संस्था ज्या आहे 2018 अखेर 1,98,235 एवढ्या सहकारी संस्था आहेत. 1960 मध्ये एकूण सहकारी संस्था ह्या जवळजवळ 31,565 एवढ्या होत्या. 2016 मध्ये 1,96,907 झाल्या, 2017 मध्ये 1,95,301 झाल्या आणि 2018 अखेर 1,98,252 एवढ्या सहकारी संस्था, सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आज कार्यरत आहेत. प्राथमिक कृषी पतसंस्था सुद्धा 2018 मध्ये 21,023 एवढ्या आहेत. नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने 178 आज आहेत. त्याच्यापैकी सुरू असलेले साखर कारखाने जे आहेत ते 101 इतके आहेत, जिथं प्रत्यक्ष उत्पादन घेतलं जातं.
काही उरलेले जे उर्वरित जे आहेत त्यांचं उत्पादन अजून सुरू झालं, त्यांचं बांधकाम वगैरे जे आहे ते सुरू आहे, फक्त त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सहकारी दुग्ध संस्था 12,376 इतक्या आहेत. बिगर कृषी पतसंस्था 20,668 इतक्या आहेत. शिवाय बघा, सहकारी सूतगिरण्या 285 आहेत. प्रत्यक्ष उत्पादन ज्या गिरण्यांच्या मध्ये सुरू आहे त्या 67 आहेत. सहकारी हातमाग 644 आहेत. सहकारी यंत्रमाग 1582 आहेत. प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारे ही 1663 आहेत. घाऊक सहकारी ग्राहक भांडारे जवळजवळ 121 आहेत. मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था 3038 इतके आहेत. आणि मत्स्य व्यवसाय संघ म्हणजे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या संस्था या 36 आहेत. तर महाराष्ट्रानं अतिशय चांगली प्रगती कमी कालावधीमध्ये 1960 नंतरच्या या आजपर्यंतच्या कमी कालावधीमध्ये केलेली आहे. आणि महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातलं देशातलं एक अग्रेसर राज्य आज झालेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मगाशी म्हटलं मी तुम्हाला की सर्व प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत आहेत. कुठल्या सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये नाही आहेत असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीविषयी मी तुम्हाला आता ही थोडीशी माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ पहा, आपलं पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला जगातील सहकारी चळवळीचा इतिहास समजेल, भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास समजेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा अभ्यास करता येईल. तुम्हाला महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीविषयीची माहिती होईल. धन्यवाद.